नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आजी आणि सारंग ऐश्वर्या हे जेवण घेऊन रूममध्ये येत असतात. तर आता आजी लगेच मोठ्या तोऱ्यात म्हणते म्हणजे घर काय त्या ऋषिकेशच्या नावावर आहे म्हणून सर्व मालकी हक्क त्याला आहेत का, कसा बोलला बघ ना सारंग तो. तेव्हा आता सारंग म्हणतो की आजी अगं शांत हो, आपण जेवायला आलो ना वरती, मग व्यवस्थित नाश्ता करून घेऊयात आणि ऐश्वर्या चला बरं आपण खाऊन घेऊयात. तेव्हा आता ऐश्वर्या रागाने म्हणते की हो तुम्हीच खाऊन घ्या, तुमच्या भावाच्या शिवाय तर तुम्ही खाल्लेल्या आहेत ना, त्यामुळे पोट तर माझं भरलेलं आहे. तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो असं काय करतात, हे बघा मी तुम्हाला या घरामध्ये आणले आणि तुमच्याविषयी जो काही राग आहे ना तो इतक्यामध्ये कमी नाही होणार, वेळ लागेल. आणि मी बोललो ना तुमच्या बाजूने दादाला की माझ्या बायकोशी असं बोललेलं मला नाही आवडणार म्हणून. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मग ते तुम्हाला काय म्हणले, तो तुम्हाला असं म्हटला की बायकोचा बैल, आणि काल नाना सुद्धा काय म्हणाले, तर लगेच आता आजी म्हणते की बायकोचा बैल. सारंग म्हणतो की आजी, तर आजी म्हणते की अरे सारंग असं नाना म्हणालेत, मी थोडंच म्हणते, परंतु मी तुला एक गोष्ट सांगते की हे बघ तू या गोष्टीचा काही विचार करू नको, हे सगळं काही सोडून दे. जोपर्यंत माझी मुलगी तुझी आई आणि हिची सासू ती आपल्या बाजूने आहे ना तोपर्यंत आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो ना बरोबर आहे ऐश्वर्या, आई आहे ना आपल्या बाजूने, त्यामुळे काळजी कशाला करायची आपण. आजी म्हणते की हो खाऊन घे, म्हणजे लढायला कसं सोपं असेल. तेव्हा आता ऐश्वर्या मनात म्हणते की हे बघ जेव्हा तो त्याच दिवशी मी सुखाचा घास खाईल ज्या दिवशी त्या ऋषिकेशला मी चांगली अद्दल घडवे, आणि रागाने म्हणते की हे सर्व तुम्हीच खा मला नकोय. तर सारंग लगेच आता ऐश्वर्याच्या मागे जायला निघतो. तर आता आजी म्हणते की सारंग अरे थांब, सारखं सारखं असं बायकोच्या मागे जाऊ नये, म्हणजे हे बघ तिच्या पाठीशी उभं राहावं. तर सारंग म्हणतो की बरं. तर आजी आता मोठ्याने म्हणते की काय रे तू कशाला उभा आहेस, बस खाली. सारंग म्हणतो की आजी अगं तूच म्हणाली की उभं राहा म्हणून. तेव्हा आता आजी म्हणते की अरे मी तुला असं म्हणाले की पाठीशी उभा राहा म्हणून. आजी म्हणते की आपल्याकडे इडली आहे आपण खाऊन घे आणि बस व्यवस्थित, गादीवर सांडू वगैरे नकोस. दोघे आता मस्त टेबलवर ते जेवण ठेवतात. तिला म्हणजे ऐश्वर्याचं जे काही ताट आहे ते मस्त टेबलवर ठेवतात. आजी म्हणते की आमची गुंडी, आणि ती तर दरवाजाची गुंडी लावून आतमध्ये गेली. तेव्हा सारंग तिकडे बघत असतो. तर आजी त्याच्यावर ओरडते, म्हणते की काय तिकडे काय बघतो. सारंग म्हणतो की अगं आजी रागावून गेल्यात ना. आजी म्हणते की चल तोपर्यंत खाऊयात. सारंग म्हणतो की नको आजी, अगं त्या आल्यावर खाऊयात. आजी म्हणते की अरे थंड होऊन जाईल आणि नंतर गवत खाण्यात काय मतलब आहे बरं. तेव्हा आता सारंग इडलीचा एक घास घेतो आणि परत घाबरतो. आजीला म्हणतो की आजी अगं मला काय वाटतं, त्या आमरसासारखं जर या इडलीमध्ये जर काही घातले असेल तर आपण खायचं, म्हणजे आतमध्ये जर सिमेंट असले तर आपला आवाज कायमचा बंद होऊन जाईल. त्यावर आता आजी म्हणते की चल हट, अरे असं कसं होईल, अरे हे कोणी केलेलं आहे, तर आता जानकीने केलं मग कशाला ती असं करेल, अरे मग आपल्या जीवाला काही धोका नाही, त्यामुळे जानकी जेवणामध्ये असं काही करणार नाही. सारंग म्हणतो की हो ना बरोबर आहे. तेव्हा दोघं मस्त आता इडली सांबार चटणी यावर ताव मारतात, एकमेकांना आता जेवता जेवता घास सुद्धा भरवतात. त्यानंतर आता इकडे सौमित्र खूप कौतुक करत असतो की वहिनी हे बघ गरम गरम इडली आणि गरम गरम चहा, खरंच मला खूप आवडलं. तेव्हा आता जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी थांबा, पीठ उरलेलं आहे, मी तुम्हाला आत्ता गरम गरम इडली काढून देते. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की वहिनी अगं जरा कौतुक केलं तर लगेच गरम गरम आणून देते, अगं मला ऑलरेडी इतकं खाल्लं मी, भूक नाही. तेव्हा जानकी म्हणते की नक्की, तर सौमित्र म्हणतो की हो मी फुल आहे नक्की. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो हो तू फुलच आहे कूल, बघ ना घड्याळामध्ये किती वाजले. तेव्हा तो घड्याळामध्ये बघतो आणि म्हणतो की अवंतिका अगं खरंच मीटिंग होती माझी. तेव्हा अवंतिका म्हणते की हो ना, अरे पटकन रेडी हो, पटकन तयार हो. तेव्हा आता सौमित्र पटकन चहा पित असतो. तर जानकी म्हणते की अहो भाऊजी सावकाश जरा चटका बसेल. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो हो मी आलोच, येतो मी, आणि आता तो धावतच आतमध्ये जातो. तर अवंतिका म्हणते की तो नक्की काहीतरी विसरेल, मी सुद्धा येते आता. तेव्हा आता ऋषिकेश उठून जायला निघतो. तर सुमित्रा म्हणते की ऋषिकेश अरे तुला वेळ आहे का, जरा तुझ्याशी बोलायचं होतं. तेव्हा आता ऋषिकेश बोलायला तयारच नसतो. तर सुमित्रा म्हणते की हो मला कळतं, अरे तू माझ्यावर आणि जानकीवर अगदी नाराज आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाराज, तर सुमित्रा म्हणते की हो हो खूपच रागवलेला आहे, हो की नाही. ऐश्वर्याला या घरामध्ये आम्ही ठेवून घेतलं हे तुला अजिबात आवडलेलं नाही, अरे आम्हाला समजतं की तू आमच्याशी नीट व्यवस्थित बोलत सुद्धा नाही, नीट खातपीत सुद्धा नाही, हे सगळ्या काही तुझ्या वागण्यावरून लक्षात आले आमच्या. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे वा, म्हणजे याचा अर्थ असा की माझ्यातील जे काही बदल आहे ते तर तुम्हाला दिसतातच, मग घ्या तुम्हाला काय निर्णय घ्यायचा असेल, आणि मग त्यानंतर मी अगदी तुमच्याशी व्यवस्थित वागेल, व्यवस्थित बसून नाश्ता करेल, मग सांगा तुम्ही कधी निर्णय घेतात
त्या ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढण्याचा। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की ऋषिकेश, अरे तू असं काय करतो, प्रत्येकाला एखादी संधी तर मिळायला हवी। तेव्हा आता ऋषिकेश रागाने म्हणतो की संधी तर ही लोकांना दिली जाते की ज्यांच्यात सुधारण्याची ही काहीतरी एक नवी संधी असते। आणि सुधारणं म्हणजे असा कोणताही शब्द त्या डिक्शनरीमध्ये ऐश्वर्याचा नाही। आणि तुम्हाला अजून सुद्धा तेच वाटतं की ती ऐश्वर्या बदलेल म्हणून। आणि तेवढ्या टेबलवर जो काही ऐश्वर्याने सौमित्राचा फोन ठेवलेला असतो तर तो फोन आता मुद्दाम ऐश्वर्याने संपतला लावायला सांगितलेला असतो। तेव्हा आता संपतचा कॉल आता सौमित्राच्या मोबाईलवर आलेला असतो। तर जानकी म्हणते की सौमित्र भाऊजींचा फोन इथे कसा, म्हणून ऋषिकेश सौमित्राला आवाज देतो की सौमित्र, अरे तुझा फोन वाजतोय। तर जानकी सुद्धा आवाज देते की सौमित्र भाऊजी। तेव्हा जानकी म्हणते की अहो त्यांचा ऑफिस मधील फोन असेल आणि त्यांना मीटिंग ला जायला उशीर होत असेल। आणि ऋषिकेशला ती बघायला सांगते। तर ऋषिकेश म्हणतो की मी कॉल बॅक करायला सांगतो। तेव्हा आता ऋषिकेश फोन उचलतो आणि हॅलो असं म्हणतो। तर संपत लगेच म्हणतो की बॉस, अहो मी बोलतोय त्या प्रॉपर्टीच्या पेपरचं काम लवकरात लवकर होईल ना। अहो बॉस, आपण काल घाईघाईत रस्त्यावर भेटलो, नीट बोलता नाही आले। आणि हे बघा बॉस, काही काळजी करू नका, मी सगळं काही व्यवस्थित करून ठेवलेलं आहे, जसे पेपर येतील ना लगेच मी तुम्हाला देतो। तेव्हा आता ऋषिकेशला हे ऐकून धक्का बसतो। तर संपत मुद्दा म्हणतो की बॉस तिकडे सर्व काही ठीक तर आहे ना। तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की कोण बोलतो, हॅलो हॅलो असं करत असतो। तेव्हा आता ऋषिकेश भयंकर चिडलेला असतो। जानकी विचारते की ऋषिकेश काय झालं, तुम्ही इतकं का चिडलं आणि नक्की हा फोन कुणाचा होता। आणि तेवढ्याच सौमित्र आतमधून येतो, कारण तो त्याचा फोन शोधत असतो। आणि तो जानकीला म्हणतो की वहिनी अगं माझा फोन नाही सापडत। तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की सौमित्र हा तुझा फोन आहे का। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की माझाच फोन आहे आणि मी उगाच अख्ख्या रूम मध्ये शोधतोय आणि थँक्यू दादा खरंच, आणि आई मला जरा घाई आहे मी लगेच निघतो। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो ना, अरे सौमित्र सावकाश जा। जानकी म्हणते की हो ना अहो भाऊजी व्यवस्थित जा अगदी शांतपणे। तेव्हा आता सौमित्र हो हो असं करत असतो। परंतु ऋषिकेशला आता एक भलताच राग येतो, कारण त्याने जो काही ऐश्वर्याच्या प्लॅननुसार आता एक गैरसमज त्याचा होणार असतो, शेवटी तोच गैरसमज त्याने करून घेतलेला असतो। तेव्हा आता सौमित्र निघून गेल्यानंतर जानकी विचारते की ऋषिकेश, अहो भाऊजींचा फोन उचलल्यानंतर तुम्ही असे अचानक काय इतके चिडलेत, नक्की कुणाचा फोन होता। तेव्हा आता ऋषिकेश विचारत असतो। जानकी विचारते की ऋषिकेश अहो कसला विचार करतात। त्यानंतर आता इकडे सारंग आणि आजी मस्त इडलीवर ताव मारतात आणि एकदाचे संपून टाकतात। सारंग म्हणतो की आजी हळू, आणि खरंच इडली खूप मस्त झाली होती बरं का आजी। आजी म्हणते की एक दे ना। तर सारंग म्हणतो की नाही आजी, आपलं आपण खाल्लं, ऐश्वर्याच्या ताटातील आपण खायचं नाही। आजी म्हणते की अरे 50-50, म्हणून आजी बरोबर सारंगला म्हणते की गुंडा कोणाचा आहे, आजीचा ना। आणि शेवटी ऐश्वर्याचं जे काही ताट आहे तर बरोबर सारंगला लाडीगुडी लावून त्यामध्ये सुद्धा आजी ताव मारते, म्हणून दोघेही 50-50 करून खातात आणि ताव मारतात। त्यानंतर इकडे ऐश्वर्या गच्चीवर असते आणि ती संपतच्या फोनची वाट बघत असते की संपत केव्हाचा गेलाय, त्याचा फोन अजूनपर्यंत नाही। मग माझा प्लॅन वर्क तर झाला नसेल ना, काहीच असेल की नाही, तिला टेन्शन येते। आणि तेवढ्यात तिच्या मोबाईलवर संपतचा कॉल येतो। तेव्हा आता ती संपतला विचारते की संपत अरे काम झाले का। तेव्हा संपत म्हणतो की हो ताई, अहो तुम्ही मला सांगितले तसे मी फोन केला आणि नेमकं फोन ऋषिकेशने उचलला, एकदम सांगितल्याप्रमाणेच घडले आणि तसाच मी बोललो। तेव्हा ते ऐकून आता ऐश्वर्या संपतवर खूप खुश होते। आणि आता आपण मात्र ऋषिकेशच्या डोक्यामध्ये संशयाचा किडा मात्र टाकला, त्यामुळे आता ऋषिकेश हाच विचार करेल की सौमित्रच बॉस नाही का, आणि त्याच्या या संशयाला आपण हळूहळू खात्री करत जायचं, तसतसे पॉइंट त्याला दाखवायचे। तेव्हा आता ते ऐकून संपत म्हणतो की खरंच ताई अहो किती सॉलिड आहात तुम्ही। तर ऐश्वर्या म्हणते की अरे ते तर मला माहिती आहे, परंतु पुढचं काय, पुढचं तुम्हाला काय करायचं हे माहिती आहे का। तर संपत म्हणतो की काळजी करू नका, मी सगळं काही व्यवस्थित करतो। संपत थोडासा घाबरतो। तर ऐश्वर्या विचारते की तुला काय झाले, तू असा का गडबडतो। तेव्हा संपत म्हणतो की ताई जे बघा, जे मला करायचं आहे ते मी करेल, परंतु पोलीस येतील आणि ते मलाच पकडतील। ऐश्वर्या म्हणते की अरे पकडून दे, पकडल्यानंतर काय होते, अरे तुझं सयाजी पाटील आणि माझ्यावर विश्वास नाही का। तेव्हा आता संपत म्हणतो की जीवा पलीकडे काही विषय आहे का तो। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की झाले तर, आणि हे बघ ज्याच्या हातामध्ये पावर असते ना, मग जगातील कोणताही तो कुलूप अगदी सहजपणे तोडू शकतो। आणि जरीही पोलिसांनी तुला पकडले ना तरी सुद्धा तू बिंदास राहायचं, कारण आम्ही आहोत ना तुझ्यासोबत, अगदी सहजपणे आम्ही तुला तुरुंगातून सोडून आणू। परंतु तो सौमित्र असा सहज सुटायला नकोय, कारण त्या सौमित्राला मला चांगलंच अडकवायचं आहे। तेव्हा आता संपत म्हणतो की हो ताई, परंतु अहो प्रॉपर्टीच्या पेपरचं काय करायचं आहे। ऐश्वर्या म्हणते की अरे मी ते पेपर्स तुला आणून देते। ही ऐश्वर्या नावाची आहे, एक्झाम पेपर सुद्धा ती वीक करेल,
असेल आणि प्रॉपर्टीच्या पेपरचं काय सहज मॅनेज होतील, त्या पेपरचं काम होईल जाईल, तू फक्त जे तुला काम सांगितलेले आहे त्या कामावर लक्ष ठेव आणि गण्याला सुद्धा व्यवस्थित हे काम करायला सांग, कळले ना तुला मी काय सांगते ते. संपत म्हणतो की हो हो, आता यापुढचं काम गण्याकडे असेल तो गण्याच करेल. तर ऐश्वर्या म्हणते की बरं ठीक आहे, जे काही मी तुम्हाला सांगते त्याबद्दल जरा अलर्ट राहा, कारण मागच्या वेळेस जो काही तू दारू पिऊन पडला होतास ना तसं पडू नकोस. ऐश्वर्या इतकी खुश होते फोन ठेवल्यानंतर. आता हा खेळ माझ्या इशाऱ्यावर चालेल. या खेळामध्ये मात्र जानकी आणि ऋषिकेश या दोघांनी मला हरवले होते, पण आता मात्र त्या दोघांना मी हरवेल आणि त्यांना मागे टाकेल आणि हा खेळ मी जिंक. आणि या खेळामध्ये दोघांना नाही तर तिघांना, आणि त्या जानकी, ऋषिकेश आणि सौमित्रला अरे जरा जपून 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 जा, पुढे धोका आहे असं म्हणून ऐश्वर्या खूपच खुश होते. त्यानंतर आता ऋषिकेश इकडे कंपनीमध्ये येतो. ऑफिसमध्ये आल्यानंतर तोच विचार करतो की नक्की तो माणूस कोण होता. सौमित्रला तो बॉस का म्हणत होता, तो वकील साहेब का म्हणाला नसेल. तेव्हा आता ऋषिकेशला त्या क्षणाची आठवण होते की जेव्हा त्याने तो फोन घेतला होता तेव्हा. आणि या सगळ्याचा विचार करून तो म्हणतो की नाही ऋषिकेश, अरे तू सौमित्रावर संशय घेतो. एकदा सौमित्राशी बोलून सगळे काही गैरसमज दूर करावे लागतील, एकदा तरी सौमित्राशी बोलायला हवं. आता ऋषिकेश त्याचा सुद्धा विचार करतो. तेव्हा आता ऐश्वर्याच्या ठरलेल्या प्लॅन प्रमाणे आता गण्या मात्र ऋषिकेशच्या ऑफिसमध्ये येतो आणि ऋषिकेशला म्हणतो की ऋषिकेश दादा नमस्कार, मी आतमध्ये येऊ का. तर ऋषिकेश म्हणतो की हो हो. तेव्हा ऋषिकेश विचारतो की आज खबर काय आहे. तर लगेच आता गण्या त्याला सांगायला सुरुवात करतो, काल जो काही संपत आहे तो तुमच्या हातातून निसटला होता, परंतु मी एक खबर काढलेली आहे. तो संपत काल एका वकिलाला भेटला होता. तेव्हा आता वकील म्हटल्यानंतर ऋषिकेशला धक्का बसतो. ऋषिकेश विचारतो की तो वकील कोण आहे. गण्या म्हणतो की खरंच माहिती नाही, परंतु आज मात्र संपत परत त्या वकिलाला भेटणार आहे असे सांगतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय सांगतो, ते परत भेटणार आहेत का, आणि मग ते दोघे कुठे आणि कधी भेटणार आहे, किती वाजता. तेव्हा आता गण्या सांगतो की दुपारी 2 वाजता त्या चहाच्या जागेवर बाजारपेठेजवळ. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की बरं ठीक आहे आणि जातो. तर गण्या आता निघून जाते. तेव्हा ऋषिकेश ठरवतो की नक्की तो माणूस कोण आहे, आज मात्र मी त्याला भेटणारच. त्यानंतर आता इकडे सुमित्रा कैरी किसत असते. तर जानकी विचारते की काय आई कैरी किसता, म्हणजे आज नक्की कैरीचं पण आहे. तर सुमित्रा म्हणते की हो ना, ओवीला खूप आवडतं म्हणून बनवते. तर लगेच आता जानकी म्हणते की हो ना, म्हणूनच मी चैत्र महिन्यातल्या हळदी कुंकाला ओवीला तुमच्यासोबत येऊन देत नाही, कारण ओवी तेथे जास्त कैरीचं पण तिला खूप आवडतं म्हणून बायकांबरोबर जास्त तेच पिते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की बरं झालं आठवण केली, अगं आज मात्र आपल्याला त्या शेजारच्या काकू आहेत ना त्यांच्या इथे आपल्याला हळदी कुंकवाला जायचं. तेव्हा आता जानकी म्हणते की हो माझ्या लक्षात आहे, म्हणूनच मी सर्व बायकांना आबोलीचे गजरे आवडतात म्हणून आणून ठेवले. सुमित्रा म्हणते की हो ना, अगं तू अवंतिकाला सांग आणि त्या ऐश्वर्याला सुद्धा. तेव्हा आता जानकी म्हणते की मी का सांगू त्या ऐश्वर्याला, तुमची लाडकी सून आहे आई, तुम्हीच सांगा. तर सुमित्राला हसायला येतं. सुमित्रा म्हणते की अगं खरंच कधी कधी मला खरंच भीती वाटते, कारण आपल्या दोघीचा जो काही प्लॅन आहे तिला कळायला नको. जानकी म्हणते की हो ना आई, ती ऐश्वर्या जरा स्मार्ट आहेच, त्यामुळे मी तिच्यावर बारीक लक्ष ठेवून असणार आहे. ती काय करते काय नाही यावर मात्र तिला चांगला धडा शिकवणारच, मी अगदी तिच्यावर लक्ष ठेवून असणारच. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो तिच्यावर सुद्धा आणि आईवर सुद्धा, कारण त्या आईला सुद्धा त्या तिच्या गुंडीचा पूर्ण इतका पुळका आहे. तर जानकी म्हणते की हो ना, काही झाले तरी त्या दोघांना कितीही पुळका असला ना, आजी समोर आणि सारंग भाऊजींसमोर ऐश्वर्याचं खरं रूप मी आणणारच, तिचा खरा चेहरा मी त्यांना दाखवणार. सुमित्रा म्हणते की हो ना अगं, मी रोज देवाला प्रार्थना करते की माझ्या सगळ्या मुलांचं भलं कर, चांगलं कर, परंतु ती शर्वरीची सासूबाई आल्यापासून मला खरंच शरूची खूप काळजी वाटते. तिच्या सासूबाई आल्यापासून तिचे फोन सुद्धा येत नाही ग, तिकडे ते तसं आणि इकडे हे असं. तेव्हा आता जानकी म्हणते की आई हे बघा, तुम्ही त्यांची अजिबात काळजी करू नका, विक्रांत भाऊजी आणि शर्वरी वंशने टेस्ट केलेली आहे ना, त्यांचे रिपोर्ट्स लवकरात लवकर येतील. मला पूर्ण खात्री आहे की ते रिपोर्ट नक्की पॉझिटिव्ह येतील आणि सगळं काही पॉझिटिव्ह होईल. त्यानंतर आता इकडे विक्रांत चहा घेत असतो, परंतु चहा घेताना त्याला डॉक्टरांचे बोलणे आठवत असतात की हे बघा, दोष मात्र नवरा आणि बायको दोघात सुद्धा असू शकतो, त्यामुळे टेस्ट तर दोघांच्या सुद्धा व्हायला हव्यात. आणि तेवढ्यात ते मालती येते. मालती म्हणते की काय रे, मी तुला सांगितलं ना चहा घ्यायचा नाही म्हणून. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की नाही घे. तर लगेच मालती म्हणते की बायकोनी बनवून दिला असेल ना. विक्रांत म्हणतो की नाही, मी स्वतः बनवला. तेव्हा लगेच मालती म्हणते की काय तू, आणि किचनमध्ये कुठे काय असतं हे तुला कसं माहिती. विक्रांत सांगतो की हे बघ, डब्यावरती जे काही नाव लिहिलेलं आहे ना, चहा पावडरचा डब्बा कोणता, कोणता साखरेचा आहे,
तेव्हा त्यामुळे मला कळले आणि मी पटकन चहा तयार केला. मालती म्हणते की बघितलंस ना माझं काम कसं नीटनेटकं असतं बरं. शर्वरीला हे जे काही आहे ते लुडबुड वाटेल, परंतु तिला जे काही वाटायचं असेल ते वाटून दे. हे घर माझ्या मुलाचं आहे, ज्या घरासाठी मी त्याला मदत केलेली आहे, त्यामुळे या घरामध्ये मला काय वाटेल ते मी करेल. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की तुला वाटेल ते कर, मी आलो चहाचा कप ठेवून. तर मालती म्हणते की अरे तू कशाला, शर्वरी उचलेल ना तो चहाचा कप. मला एक गोष्ट सांग बरं, तुम्ही त्या टेस्ट केलेल्या आहेत त्याचे रिपोर्ट्स आले का. म्हणतो की अजून नाही आले, डॉक्टरांनी आज सांगितले की रिपोर्ट आज येतील. त्यांचा फोन आल्यानंतर मी तुला सांगतो की काय आहे ते. तर मालती म्हणते की अरे त्याचा काही उपयोग नाही होणार, अशा कोणत्याही टेस्ट केल्यानंतर मूलबाळ काही होत नसते, परंतु अरे आम्ही जे काही सांगतो त्यावर तुमचा विश्वास नाही म्हणून हे असले काहीतरी थेर तुम्ही करत बसलाच. तेव्हा विक्रांत म्हणतो की आई अगं तू काय बोलतेस, डॉक्टर मेडिकल सायन्स हे आहे का. अगं आई काय हे, अगं एखादी आडणी बाई जर बोलली असती तर मी समजू शकलो असतो. अगं हल्ली ज्या काही बायका कमी शिकलेल्या आहेत त्यांना सुद्धा कळते की ब्लड टेस्ट काय असते, कोणती टेस्ट काय असते ते. तू इतकी शिकलेली आहे तरी सुद्धा तू हे बोलते. मालती म्हणते की हो, अरे आपल्या घरामध्ये मुळात कुणाला दोष नाही, कारण कुणावर ही टेस्ट करण्याची वेळ आलेली नाही. आणि हे बघ माझ्यावर तुझा विश्वास बसत नाही ना. आणि हे बघ मी तुला आता जे काही फोटो दाखवते आणि प्रत्येक आजोबा पंजोबा या सगळ्यांचे फोटो ती दाखवते. आपल्या घरामध्ये सगळ्यांना मुलं झाली, परंतु फक्त तुला मुलं होत नाही. प्रत्येकाला 1 2 3 असे 4 मुलं होते, परंतु तूच असं आहे की तुला अजूनपर्यंत एकही मुलगा नाही. मला तर असं वाटतं की नक्की त्या शर्वरीमध्येच दोष असेल. तर विक्रांतला राग येतो. विक्रांत म्हणतो की आई हे बघ, कोणत्याही गोष्टीची जर आपल्याला खात्री नसेल तर असं बोलायचं नसतं. मालती म्हणते की हे बघ आता तूच बघ, तिचा सावत्र भाऊ तो ऋषिकेश, त्याला एक मुलगी आहे आणि तिचे जे सख्खे भाऊ आहे ना सारंग आणि सौमित्र, यांना तर मुलंच नाही. मी तुला जे काही सांगते ते लक्षात घे, नक्की शर्वरीमध्ये दोष असेल. तेव्हा विक्रांत म्हणतो की आई अगं कोणती तर्क लावतेस तू, अगं तू शर्वरीवर असे आरोप करू नकोस. एकतर ती अगोदरच खूप मोठ्या मेंटल स्ट्रेसमध्ये आहे, त्यामुळे आई तू तिच्याशी असं विचित्र वागू नकोस. वाटलं तर तू तिच्याशी बोलू नको, परंतु तिच्यावर असं म्हणजे आरोप तू करू नकोस. मालती म्हणते की अरे वा, म्हणजे तुला बायकोचा त्रास कळतो आणि माझी घालमेल नाही कळत का. बरं जाऊन दे, आता फक्त मी मुग गिळून बसते, एकदा रिपोर्ट येऊन दे आणि त्या रिपोर्टमध्ये जर शर्वरीत तो दोष असेल तर काय निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय मी घेईल. तेव्हा विक्रांत म्हणतो की आई 1 मिनिट, तू काय निर्णय घेणार आहे, नक्की तुझ्या डोक्यामध्ये काय सुरू आहे. तेव्हा मालती म्हणते की हो ना, कळेलच तुला, रिपोर्ट तर येऊन दे. तेव्हा आता विक्रांतला खूप राग येतो. मालती आता आतमध्ये निघून जाते. त्यानंतर आता संपत बरोबर सौमित्रला घोळात घेतो. सौमित्र आता ठरलेल्या जागी भेटायला येतो. तेव्हा आता संपत जी काही फाईल सौमित्रला दाखवतो तर सौमित्र चिडतो. मी तुम्हाला सांगितलं होतं की व्यवस्थित जे काही रिपोर्ट्स आहे ते घेऊन या, हे कोणते पेपर्स तुम्ही घेऊन आलात. तेव्हा मात्र आता सौमित्र खूप चिडतो. तेव्हा संपत म्हणतो की साहेब तुम्ही चिडू नका, मी उरलेले पेपर्स तुम्हाला लगेच आणून देतो, तुम्ही फक्त थोडासा वेळ द्या. तेव्हा सौमित्र म्हणतो की मग तुम्ही मला आत्ता का बोलावलं, जेव्हा पेपर्स येतील तेव्हा मला बोलावून घ्या. तेव्हा सौमित्र जायला निघतो तर संपत त्याला थांबवतो की माझी चूक झाली, मी फोनवर तुम्हाला सगळं काही सांगायला हवं होतं. तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत माझ्या चुलत भावाला भेटायला या, तुम्ही त्याला नीट व्यवस्थित समजावून सांगा, तो नक्की तुमचं ऐकेल. आणि प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडतो, एकदा तुम्ही त्याला भेटा, मी सुद्धा तुमच्यासोबत येतो. परंतु ही जागा आहे ती माझ्या हक्काची आहे, ती मला अशी नाही जाऊन द्यायची. सौमित्र म्हणतो की अरे तू काय बोलतोस, मी भेटून काय होणार आहे. आता संपत नाटक करत विनवण्या करतो तर सौमित्र तयार होतो आणि संपतला तो गाडीमध्ये बसायला सांगतो. तेव्हा आता संपत त्याला आपल्या स्वतःच्या गाडीमध्ये बसवतो आणि तेवढ्यात ऋषिकेशची गाडी तेथे येते. ऋषिकेश आता ह्या दोघांना बघत असतो तर सौमित्र गाडीमध्ये बसतो. संपत आता ऋषिकेशकडे बघतो आणि मुद्दाम तो सौमित्राला बघत म्हणतो की बॉस लवकरात लवकर निघूया आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही माझ्या भावाला चांगलं समजावता. सिटी हॉस्पिटलच्या मॉर्गमध्ये कामाला आहे, चला लगेच निघूया. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आज मात्र ह्या संपतला मी सोडणार नाही. तेव्हा ऋषिकेश गाडीच्या खाली उतरणार, तोच लगेच आता तो जो काही गुंडा आहे तो सुद्धा मुद्दा गाडीच्या तेथे गाडीचं जे काही दरवाजा आहे तर तो दरवाजा उघडून देणार नाही म्हणून मुद्दाम तो अगदी ऋषिकेश जवळ येतो. तर ऋषिकेश त्याच्यावर ओरडतो की हे काय करता तुम्ही. तेव्हा तो माणूस म्हणतो की हो का, हे तुम्ही मला विचारतात का. तर ऋषिकेश म्हणतो की प्लीज तुम्ही तुमची बाईक मागे घ्या,
मला प्लीज एक महत्त्वाचं काम आहे. तेव्हा तो माणूस म्हणतो की नाही घेणार. तर तो माणूस ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो की अगोदर तू तुझी गाडी मागे घ्या आणि मग मी नंतर माझी बाईक मागे घेतो. ऋषिकेश आता दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो. अरे तुम्ही तुमची गाडी मागे घ्या, एक महत्त्वाचं काम आहे, मला जायचं. आणि तेवढ्यात संपत गाडीमध्ये बसतो. आता ऋषिकेश त्याच्यासमोर हात जोडतो की हेमंत बघा माझी चूक आहे तर ठीक आहे, पण 1 मिनिट तुम्ही गाडी पुढे घ्या. तोपर्यंत संपत तिथून निघून जातो आणि आता जी काही सौमित्रची गाडी तिथे उभी असते तेव्हा आता ऋषिकेशला खूप राग येतो. ऋषिकेश आता जोरात अगदी आपला राग व्यक्त करत असतो. तेव्हा आता समोर ऋषिकेशला सौमित्रची गाडी दिसते. ऋषिकेश त्या गाडीजवळ येतो आणि म्हणतो की ही गाडी तर सौमित्रची आहे, मग सौमित्र इथे काय करतो म्हणून ऋषिकेश परत धावतच येतो आणि आपल्या गाडीमध्ये बसतो. त्यांचा पाठलाग करत तो त्या गाडीमागे जातो. त्यानंतर आता इकडे शर्वरी रूममध्ये असते. तर आता आपला विक्रांत आहे तर तो कामावर जायला निघतो आणि शर्वरीला म्हणतो की शर्वरी चल निघतो मी, तुला ऐकायला वगैरे येते का? तर शर्वरी म्हणते की हो ना, व्यवस्थित ऐकायला येते, सगळं काही ऐकायला येतं, माझ्यासमोर जे काही बोलतात ते सुद्धा आणि माझ्या मागे बोलतात ते सुद्धा. तेव्हा आता विक्रांत विचारतो की म्हणजे काय? तर शर्वरी म्हणते की म्हणजे हे तू आणि तुझी आई माझ्याबद्दल काय काय बोलतात हे सगळं काही मला ऐकायला येते. त्या तर इतक्या मोठ्याने बोलतात की कान झाकून सुद्धा ऐकायला येते. शर्वरी पुन्हा विक्रांतबद्दल गैरसमज करून घेते. विक्रांतला राग येतो. विक्रांत विचारतो की शर्वरी अगं मी बोलतो की आई बोलते? तर शर्वरी म्हणते की तोच तर प्रॉब्लेम आहे. अरे तू तर काहीच बोलत सुद्धा नाही आणि खोडून सुद्धा काढत नाही. विक्रांत विचारतो की काय खोडून काढत नाही? अरे तुझ्या कानामध्ये काही मशीन वगैरे बसवलंस का? तुला फक्त आईचं बोलणं ही सोयीस्कर ऐकू येतं, परंतु माझं बोलणं ऐकू येत नाही. म्हणतो की अगं प्रत्येक वेळेस तुझी बाजू घेऊन त्यांना खडसावलं. तर शर्वरी म्हणते की हो ना, चांगलं खडसावून जर म्हणलं असतात की जा निघून येथून. तर विक्रांत म्हणतो की काय मी माझ्या आईला माझ्याच घराच्या बाहेर काढू का? अगं शरू हे तिचं सुद्धा घर आहे, मी असं नाही करू शकत. तर आता शर्वरी म्हणते की हो ना, त्या जर चांगल्या वागल्या असत्या तर मी सुद्धा त्यांना म्हणाले असते की अजून 4 दिवस आणखीन राहा. जे काही मी स्वयंपाकघरामध्ये करते तर प्रत्येक पदार्थात काही ना काही नाव ठेवतात. त्या मला म्हणतात की बटाटे घालून शेंगा कर, तर मी तसे केले आणि वरून त्या मलाच बोलतात की बटाटे हे वातळ असतात, प्रत्येक भाजीत बटाटे घालते, प्रत्येक गोष्टीत त्या मला टोमणा मारतात. मिरचीचा ठेचा बनवला तर खूप तिखट आहे असं म्हणालात आणि मग काही गूळ टाकून केला तर काय लगेच नाव ठेवतात आणि अगोदर त्यांची जीभ किती तिखट आहे हे अगोदर बघा म्हणा. तेव्हा विक्रांत आता शर्वरीवर ओरडतो की शर्वरी बास कर, जरा तोंड सांभाळून बोल. शर्वरी म्हणते की हो ना, अरे तुला मी जे काही बोलते ना ते दिसते, परंतु त्या माझ्याच घरी येतात आणि मला कशा बोलतात त्याकडे बघ एकदा. अरे त्यांचंही वागणं मी नाही सहन करू शकत. तेव्हा विक्रांत म्हणतो की हे बघ अगं मला तिला सडेतोड नाही बोलता येत. बाबा गेल्यानंतर ती एकटी आहे, ती एकटीच राहते, आपणच तिला सांभाळायला हवे, ती कुठे जाणार आहे बरं? शर्वरी म्हणते की हो आपण त्यांना सांभाळून घेऊ, पण त्यांनी सुद्धा आपल्याला समजून घ्यायला हवं आणि जर त्या आपल्याला समजून घेत नसतील तर आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. विक्रांत विचारतो की अगं निर्णय घ्यावा लागेल म्हणजे तू काय बोलतेस? अगं ती माझी आई आहे, ती हे घर सोडून कुठेच जाऊ शकत नाही. शर्वरी म्हणते की हो त्यानं कुठेही जाऊ शकत नाही, परंतु त्या जर उद्या मला जा म्हणाल्या तर मात्र मी तर लगेच तू काहीच म्हणू शकणार नाही मी जाणार म्हणून. त्या कशाही वागल्या तरी सुद्धा त्या इथेच राहणार आणि माझी काही चूक नसताना मला त्या घराच्या बाहेर काढणार. मी तुमच्या पुरुषांची कमाल आहे, तुमची आई कितीही चुकली तरी सुद्धा त्या चुकीच्या नाहीत आणि बायको चुकीची जरी नसली तरी सुद्धा बायकोलाच माघार घ्यावी लागते, परंतु मी माघार घेणार नाही आणि मी चुकीची नाही. आता हे सगळं काही आहे ना ते तुझ्या आईला सांग. असे बोलून आता शर्वरी रागाने परत बाहेर निघून जाते. विक्रांत समोर आता एक खूप मोठे असे टेन्शन उभं राहतं की नक्की आता काय करू. त्यानंतर आता संपतने एक जो काही त्याचा भाऊ बनवलेला असतो, एक असा हॉस्पिटलमध्ये काम करणारा, तेव्हा मात्र आता तो मुद्दाम त्याला तिथे सौमित्रला भेटायला घेऊन येतो. त्यांचा जो काही प्लॅन आहे अगदी परफेक्ट वर्क करत असतात. आता हे दोघांचं खूप भांडण आहे असं मात्र ते आता सौमित्रला दाखवतात. तर संपत त्याला म्हणतो की अरे किशोर ऐकून घे, अरे ते वकील साहेब आहेत, अगदी ते व्यवस्थित समजावून सांगतात, त्यांचं ऐक जरा. परंतु किशोर म्हणतो की नाही, अरे कोणी वकील असो किंवा काही असो, मी आता ही केस मागे नाही घेणार, जे काही आहे ना ते आता प्रॉपर्टी मिळाल्यानंतरच मी ऐकून घेईन. आणि सौमित्रला म्हणतो की साहेब
अहो याला सांगा मला प्रॉपर्टीचा हिस्सा देण्यासाठी. संपत म्हणतो की वा रे वा, सगळं काही तुला देतो आणि मुळशीच्या वेशीवर मी भिकारी होऊन भीक मागतो. तेव्हा आता ते दोघांचं अगदी तुंबळ भांडण जुपते. हे सर्व नाटक असते. सौमित्र म्हणतो की बरं तुमचं भांडण चालून द्या, मी निघतो. तर संपत त्याला थांबवतो की साहेब अहो तो ऐकत नाही म्हणून माझा राग वाढतो, तुम्ही त्याला समजावा. मी काही बोलत नाही, मी शांत राहतो. तेव्हा आता सौमित्र त्यांना समजावतो की हे बघा भांडून काही होत नसतं, शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात. त्यामुळे तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो तुम्ही एकदा शांतपणे बसून बोला आणि अगदी एक रूपाने जे काही प्रॉपर्टी आहे तिची समान वाटप करून घ्या आणि एकमेकांमधील हे वाद मिटून टाका. तेव्हा आता संपत मुद्दा म्हणतो की अहो साहेब याला तर 70% वाटणी लागते आणि मला तर 30%च द्यायचं म्हणतो. तर मी असं नाही करू शकत, समानच वाटणी व्हायला हवी. तेव्हा आता तो जो काही किशोर बनून आणलेला आहे तर तो ऐकायला तयार नसतो आणि तो किशोर मुद्दा म्हणतो की साहेब अहो मी दुसरा वकील घेऊन येतो. परंतु दुसरा कशाला, अहो हे साहेबच आहेत ना. आणि साहेब आणि सौमित्राचा हात धरतो. साहेब तुम्ही माझ्या बाजूने लढा, मी तुम्हाला जास्त पैसे देतो. आणि त्याच्या हातामध्ये हात देऊन लगेच ते फोटो काढले जातात. बरोबर सौमित्राला ते आता त्यांच्या प्लॅनमध्ये अडकून घेतात. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की एक सेकंद तुमचं हे काय चाललं, अगोदर हात सोडा. तेव्हा संपत जो काही माणूस फोटो काढत आहे त्यावर बारीक लक्ष ठेवतो की यांनी फोटो काढले की नाही आणि दोघांची परत भांडण जुपते. तर सौमित्र त्यांना संपतला तिथून घेऊन जात. त्यानंतर संपत लगेच आता ऐश्वर्याला फोन करतो. तर ऐश्वर्या म्हणते की हॅलो हॅलो नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, संपत व्यवस्थित बोल. तेव्हा ती थोडीशी बाहेर बोलायला येत असते. तेव्हा संपत सांगतो की ऐशूताई अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काही प्लॅन व्यवस्थित रेडी होतोय, फक्त तुम्ही लवकरात लवकर त्या प्रॉपर्टीच्या पेपरबद्दल बघा. तेव्हा ऐश्वर्या खाली कोणी आहे की नाही हे बघते आणि परत संपतवर रागवते. परत मला तेच सांगण्यासाठी फोन करत जाऊ नको, मी तुला सांगितले ना लवकरात लवकर मी तुला ते प्रॉपर्टीचे पेपर्स आणून देते म्हणून. आणि तेवढ्यात जानकी ही आता ऐश्वर्याचं बोलणं ऐकत असते. ऐश्वर्या म्हणत असते की संपत मी जानकीच्या कपाटातून ते प्रॉपर्टीचे पेपर्स चोरते आणि एकदा की पेपर्स माझ्या हाती लागले ते पेपर्स मी तुला पाठवते आणि त्यासाठी मला सारखा सारखा फोन करत जाऊ नकोस, फोन ठेव. म्हणून आता ऐश्वर्या खूपच भडकते. तेव्हा आता जानकी हे सर्व ऐकते आणि प्रॉपर्टीच्या पेपर्स बद्दल ही कुणाशी बोलते हे आता जानकीच्या लक्षात येते. आणि माझ्या कपाटातून आता ऐश्वर्या प्रॉपर्टीचे पेपर चोरणार, तर ते पेपर्स तर तू चोरून दाखव आणि बघ ना देव कसा खऱ्याच्या बाजूने असतो. आज परत एकदा तुझा अनुभव आला, बरं झालं मी ऐकलं. आता तुझा प्लॅन तर मला कळला आणि बघ ना आता मी काय करते. आता जानकी घाईने आपल्या रूममध्ये यायला निघते आणि ऐश्वर्या तोपर्यंत जानकीच्या रूममध्ये येते, कपाट उघडते आणि त्यातून ते पेपर्स ती चोरायला घेते. तर जानकी लगेच आता दरवाजात येते आणि मुद्दाम ती ऋषिकेशला फोन लावण्याचं नाटक करते. हॅलो ऋषिकेश असं मोठ्याने बोलते. तर ऐश्वर्या आता खूपच घाबरते. आता या जानकीने जर मला इथे बघितलं तर आणखी बोंबाबोंब होईल, मग मी काय करू, कुठे लपू. आणि आता ऐश्वर्या तेथे एका ठिकाणी लपते कपाटामागे. तर जानकी मुद्दाम फोनवर बोलत आत येते. अहो ऋषिकेश तुम्ही माझ्यावर चिडले होते, मग कशाला बरं कॉल केला आणि तुम्ही अशासाठी कॉल केलेला आहे ना ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढण्यासाठी. आणि हे बघा ऋषिकेश सारंग भाऊजींचं ऐश्वर्यावर खूप प्रेम आहे, त्यामुळे मी तिला घराच्या बाहेर नाही काढू शकत. आणि मुद्दाम ती प्रॉपर्टीच्या पेपर्सबद्दल बोलते. अहो पेपर्स तर माझ्याच कपाटात आहे. तेव्हा ऐश्वर्या खुश होते, म्हणजे पेपर्स तर आता याच कपाटात आहे हे तर मला माहिती झाले. आणि ही मूर्ख जानकी ते पेपर्स येथेच ठेवू शकते. आणि ऋषिकेश अहो तुम्हाला मी इतकी मूर्ख वाटले का, प्रॉपर्टीचे पेपर्स मी आपल्या बेडरूममधील कपाटात ठेवेल म्हणून. आता मुद्दाम बरोबर जानकीचा हा प्लॅन असतो ऐश्वर्याच्या जिरवण्यासाठी आणि तसे बरोबर ती ऐश्वर्याला ऐकू जाण्यासाठी हे सर्व बोलत असते. अहो नानांनी इतकी मोठी जबाबदारी आपल्यावर दिली, मग ते पेपर्स मी व्यवस्थितच ठेवले. तर आता ऐश्वर्याच्या डोक्यात येते की म्हणजे पेपर्स कपाटात नाही, मग जानकीने कुठे ठेवले असते. तर जानकी मुद्दाम म्हणते की ते पेपर्स मी अडगळीच्या खोलीत ठेवले. ऐश्वर्या मनात म्हणते की अडगळीच्या खोलीत, पण नक्की कुठे. तर लगेच आता जानकी म्हणते की अहो तुम्ही काही काळजी करू नका, घरात तेथे कोणीच तेथे नाही जाऊ शकत. शोरूम मध्ये जे काही आपलं अँटिक वडिलोपार्जित जे कपाट आहे ना, ते कपाटात ते पेपर्स मी ठेवले, तेथे कशाला कोणी जाईल. आणि आता बास करा, मला हे नाही बोलायचं कारण भिंतींना सुद्धा कान असतात. आणि चला मी फोन ठेवते, आता जेवणाची तयारी करायची आहे. बरोबर आता जानकीने ऐश्वर्या गुंतवलेली असते. जानकी बरोबर आता तेथेच रूम मध्ये लपते आणि दसी ती बाहेर गेली असते ऐश्वर्याला दाखवते. ऐश्वर्या बाहेर निघते आणि म्हणते की हो जानकी जेवणाची तयारी कर
तू आणि तोपर्यंत मी तुमच्या त्या अँटिक कपाटातून ते पेपर्स चोरते। तर आता जानकी हे सर्व ऐकते, ऐश्वर्याला बरोबर मूर्खात काढते आणि ऐश्वर्या घाईने खाली येते। तर जानकी बाहेर निघते। जानकी म्हणते की काय ग ऐश्वर्या, तुला स्टोरूम मधून पेपर चोरायचे तर चोर चोर, तू पाय तर ठेवून बघ स्टोरूम मध्ये, बघ तुझ्या हातात काय लागते। म्हणून जानकीने बरोबर प्लॅन केलेला असतो आणि हा भाग इथे संपतो। पुढील भागामध्ये ऐश्वर्या आता स्टोरूम मध्ये येते आणि ते कपाट कुठे आहे ते शोधत असते। सगळीकडे जे काही आहे तर ते गोण्या, धूळ वगैरे जे काही आहे ते पोती वगैरे असतात। तेव्हा तिला ते कपाट सापडते आणि खरंच ती खुश होते। हेच तर तेच कपाट आहे, त्या कपाटात पेपर्स आहे म्हणून ती खूप खुश होते। आणि अरे देवा कोणीतरी येते म्हणून ती लगेच आता कुठे लपू म्हणून कपाटात लपते। आता ती कपाटात लपल्यानंतर जानकी बाहेरून कुलूप लावून घेते आणि बरोबर आता तेथे सुमित्रा सुद्धा आलेली असते आणि जानकी आणि सुमित्रा या दोघींनी ऐश्वर्याची बरोबर जिरवलेली असते। तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।